इचलकरंजी इथं झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील मोठ्या गटात शहापूर हायस्कूल तर लहान गटात दी न्यू हायस्कूल इचलकरंजीने प्रथम क्रमांक पटकावला। 3 दिवस चाललेल्या या विज्ञान प्रदर्शनातील स्पर्धेत 125 शालेय स्पर्धक सहभागी झाले होते। इचलकरंजी महापालिका, मॉडर्न हायस्कूल आणि रोटरी सेंट्रल, रोटरी एक्झिक्युटिव्ह, रोटरी टेक्सटाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रज्ञ सुभाष खोत नगरीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 125 स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेतील 6वी ते 8वी या गटात दी न्यू हायस्कूलच्या स्वरा सोळांकुरे, 9वी ते 12वी गटात शहापूर हायस्कूलचा आदित्य कुंभार, प्राथमिक शिक्षक अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य गटात एनडी मगदूम प्राथमिक विद्या मंदिरचे संतोष चव्हाण, माध्यमिक शिक्षक गटात इचलकरंजी हायस्कूलचे एम.व्ही. फडके, सहाय्यक परिचर गटात बालाजी हायस्कूलचे रतन काळे, दिव्यांग विद्यार्थी गटात ताराबाई गर्ल्स हायस्कूलची सलोनी जगदाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। मोबाईल आणि सोशल मीडियापासून मुलांनी योग्य वेळी बाजूला झालं तर सुभाष खोत यांच्यासारखे अनेक थोर शास्त्रज्ञ घडतील असं आयजीएम रुग्णालयाच्या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री खोत यांनी सांगितलं। इचलकरंजीच्या इतिहासात एक थोर शास्त्रज्ञ म्हणून सुभाष खोत यांनी मान मिळवलाय। चिकाटीच्या जोरावर त्यांनी उत्तुंग यश मिळवल्याचं सांगितलं। विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून इचलकरंजीत नवनवीन संशोधक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी इरफान पटेल, प्रभारी आयुक्त सुषमा शिंदे यांनी व्यक्त केली। कार्यक्रमाला उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा हिमानी चाळके पाटील, सतीश पाटील, गणेश निकम, सागर चुडाप्पा, राजेंद्र घोडके, राजेश पिष्टे उपस्थित होते।